अर्थसंकल्प मांडला, 11वा अर्थसंकल्प असल्यामुळं मी तुमचं पुन्हा 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 अभिनंदन यासाठी करतो की आपण यावेळी अनेक विक्रम केलेले आहेत, पण मी जो दुसरा विक्रम सांगितला 45,000 कोटी रुपयाचं डिफिसिट, 46,000 कोटीचं, ही काळजी करण्यासारखं आहे. त्याचा शेवटच अर्धा मिनिट घेतो. त्याचा परिणाम असा होतो, मी 99 साली हे खातं सांभाळलं. डिफिसिट मध्ये बरेच 3 वर्ष गेली. तर येणारा मंत्री येतानाच सांगतो, दादा माझे पैसे कट करू नका हा. कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल, आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री. आणि 45,000 कोटी रुपये म्हणजे फार आहे. पूर्वी 4,000 5,000 कोटीचं डिफिसिट असायचं. 45,000 कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही. नाही, मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे. मी याच्यात फार जुना खेळाडू आहे, तुम्ही काळजी करू नका. पण सांगायचं, विनोदाचा भाग सोडून द्या, पण कपात करायला लागेल 45,000 कोटी रुपये. आणि मी मागं सांगितलेलं होतं की मागचा दादांनी अर्थसंकल्प 20,000 कोटीच्या डिफिसिटचा मांडला, त्याचे 26,000 कोटी महसुली तूट झाली. त्या 20,000 कोटीच्या डिफिसिट नंतर जे 3 मागण्या मांडल्या, ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर झाला त्या दिवशी पुरवणी मागणी 90,000 कोटी रुपयाची या सभागृहाने मंजूर केलेली. त्यानंतर दोन पुरवणी मागण्या आल्या, सगळ्यांची बेरीज 1,60,000 कोटी रुपयाची झाली. आता 1,60,000 कोटी खिशात नसताना जाहीर केलेले होते ते 1,60,000 कोटी वजा 20,000 कोटी डिफिसिट धरा, तेवढे पैसे जाहीर केलेले होते. ते सगळे कपात करत 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 45,000-46,000 कोटीवर डिफिसिट आलं. याचा अर्थ सरकारने मागच्या वर्षी वर्षभरात जे अर्थसंकल्पानंतर पैसे सरकार सभागृहाच्या समोर मांडले आणि मंजूर करून घेतले, त्यातले 1,10,000 कोटी रुपये खर्चच केलेले नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय, तरी देखील 45,000 कोटी डिफिसिट आहे, ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. दादांनी ह्याच्यात लक्ष घालून या संदर्भात हे डिफिसिट पुढच्या वर्षी राहणार नाही आणि पुन्हा अधिक्याचा अर्थसंकल्प मांडला तर राज्यात प्रत्येकाला कॉन्फिडन्स येतो की काय अडचण नाही, आपण काम करूया, आपले पैसे मिळणार आहेत. तो कॉन्फिडन्स पुन्हा राज्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न दादांनी करावा अशी नम्र विनंती करतो.